सो हाय एवरीवन, वेलकम टू द इंजिनिअरिंग व्हिडिओ सिरीज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की तुमचे मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल पीसीएम ग्रुपसाठी काय असणार आहेत. रिसेंटलीच तुमची आन्सर की ही रिलीज झाली होती आणि तुम्ही सगळ्यांनी तुमचे मार्क काउंट केले आणि मला भरपूर मुलांचे डीएम्स आले की दादा एवढे मार्क मिळाले आहेत, एवढ्या मार्कांवर किती पर्सेंटाइल मिळणार, नक्की मला चांगले पर्सेंटाइल मिळतील का, अशा भरपूर मुलांचे मला मेसेजेस आले होते. तर मी विचार केला की तुमच्यासाठी आपण एक मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलची एक व्हिडिओ बनवूया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्लिअर आयडिया येईल नक्की तुम्हाला किती मार्क्सवर किती पर्सेंटाइल मिळू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे इन डिटेल डिस्कस करणार आहोत. ॲज वेल एज आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे, तर हे तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की त्या व्हॉट्सअप चॅनलवर मी तुम्हाला Q&As वगैरे मी करत असतो. म्हणजे जे पण तुमचे क्वेश्चन्स असतील तर त्या क्वेश्चनचे आन्सर्स करत असतो, प्लस काही इम्पॉर्टंट अपडेट्स किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील ते मी ह्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करत असतो. तर त्याच्यामुळे हे चॅनल जॉईन करून ठेवा. आपल्याला एक चांगली कम्युनिटी बनवायची आहे, तर ह्या चॅनल थ्रू आपण एक मोठी कम्युनिटी बनवतोय. तर त्याच्यामुळे हे चॅनल जॉईन करा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता सगळ्यात पहिले नक्की तुमचे पर्सेंटेज आणि पर्सेंटाइलमध्ये काय डिफरन्स आहे. आत्तापर्यंत मोस्ट ऑफ दी मुलांना माहिती पडलं आहे, बट पॅरेंट्स ह्याच्यामध्ये खूप कन्फ्यूज आहेत. लक्षात घे की पर्सेंटेज ही वेगळी गोष्ट आहे अँड पर्सेंटाइल हे टोटली वेगळं आहे. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला बघा, ऑब्टेन मार्क्स अपॉन टोटल मार्क्स इंटू 100. हा पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे अँड पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला हा थोडा डिफरंट आहे. ह्याच्यामध्ये पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करण्यासाठी ना तुम्हाला भरपूर सारे फॅक्टर्स मॅटर करतात, जसे की तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलं होती आणि तुमच्या शिफ्टमध्ये तुमच्यापेक्षा किती मुलांनी कमी मार्क स्कोर केले आहेत, तुमच्या शिफ्टमध्ये तुमची रँक किती आहे, म्हणजे जेवढी पण मुलं तुमच्या शिफ्टमध्ये होती त्यांच्यापैकी तुमचा स्कोर किती आहे, तुम्ही कुठल्या स्कोरमध्ये तुम्ही बिलॉंग करता, कुठल्या स्कोरमध्ये तुम्ही लाय करता, आणि त्याच्यानंतर तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल किती होती. कारण की तुमच्या शिफ्टच्या टॉपरला जेवढे मार्क मिळतील त्याच्याने आपण मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलचा ॲक्युरेटली फाइंड आउट करू शकू. बट आता कसं आहे ना, आपल्याला CET सेल हा सगळा डाटा ॲक्युरेटली प्रोव्हाइड नाही करत आणि पूर्ण इन डिटेल कधीच प्रोव्हाइड नाही करत. तर त्याच्यामुळे हे जे आपण पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करतो हे थोडं ॲप्रॉक्सिमेट पर्सेंटाइल आहे. म्हणजे एवढे पर्सेंटाइल तुम्हाला मिळू शकतात, बट एवढेच मिळतील असं नाही, ह्याच्यापेक्षा थोडे जास्त किंवा ह्याच्यापेक्षा थोडे कमी ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स होऊ शकतात. तर त्याच्यामुळे आता मी पुढे जेवढे पण मी तुम्हाला पर्सेंटाइल सांगेन हे तुमचे ॲप्रॉक्सिमेट पर्सेंटाइल असणार आहेत. आता मी ह्या इकडे पर्सेंटाइल घेतलेले आहेत तुमच्या हार्ड शिफ्ट आणि मॉडरेट शिफ्टमध्ये. आत्तापर्यंत मी जेवढं पण ॲनालाइज केलं तर मोस्ट ऑफ दी मुलांची मॉडरेट शिफ्ट होती किंवा डिफिकल्ट शिफ्ट होती. तर त्याच्यामुळे आपण डिफिकल्ट आणि मॉडरेट असे आपण शिफ्ट वाईज डिवाइड केलेलं आहे आणि प्रत्येक आपण शिफ्ट वाईज बघणार आहोत की नक्की ह्या मार्क्सवर किती तुम्हाला पर्सेंटाइल मिळू शकतात. सगळ्यात पहिले 155 to 164 प्लस जर तुम्हाला मार्क्स मिळाले तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. जर एवढे जास्त मार्क मिळाले असतील तर नक्कीच तुम्हाला 99.75 प्लस ते 99.95 प्लस तुम्हाला पर्सेंटाइल मिळू शकतात जर तुमची डिफिकल्ट शिफ्ट असेल तर. बट जरी तुमची मॉडरेट शिफ्ट असेल तरी पण तुम्हाला 99.5 किंवा 99.90 प्लस तुम्हाला पर्सेंटाइल मिळू शकतात आणि एवढ्या पर्सेंटाइलमध्ये नक्कीच तुम्हाला काय चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. जर तुम्हाला 140 to 154 एवढ्या रेंजमध्ये मार्क मिळाले असतील आणि जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल तर 99.15 ते 99.75 एवढे पर्सेंटाइल तुम्हाला मिळू शकतात. ह्या रेंजमध्ये तुम्हाला मिळू शकतात. बट जर तुमची मॉडरेट शिफ्ट असेल तर 98.85 पर्सेंटाइल टू 99.55 पर्सेंटाइल एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटाइल मिळू शकतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, जर तुम्हाला 125 to 139 एवढे जर तुम्हाला मार्क मिळाले तर नक्कीच जर तुमची डिफिकल्ट शिफ्ट असेल तर 98.10 पर्सेंटाइल टू 99.15 पर्सेंटाइल ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाइल मिळू शकतात. बट जर तुमची मॉडरेट शिफ्ट असेल तर 97.40 पर्सेंटाइल ते 98.85 पर्सेंटाइल ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाइल मिळू शकतात. आता जसं आपण खाली जात जाऊ ना तसे तुमच्या पर्सेंटाइलची रेंज ही थोडी इन्क्रीज होत जाईल, कारण की ऑफकोर्स 150 प्लस स्कोर करणारी मुलं खूपच कमी असतात. बट त्याच्यानंतर जेवढं आपण खाली जात जाऊ तेवढे मुलांची डेन्सिटी इन्क्रीज होते, जसं की 110 to 124 ह्या रेंजमध्ये बऱ्यापैकी मुलं असतात. तर त्याच्यामुळे जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल तर 96.60 पर्सेंटाइल टू 98.10 पर्सेंटाइलपर्यंत तुम्हाला मिळू शकतात. मॉडरेट शिफ्टसाठी 95.80 पर्सेंटाइल टू 97.40 पर्सेंटाइल ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाइल मिळू शकतात. आता जर आपण 100 बिलो गेलो, म्हणजे आता जसं आपण बिलो 100 जात जाऊ तसे अजून आपली पर्सेंटाइलची रेंज इन्क्रीज होत जाईल. जसं की जर तुम्हाला 95
टू 109 एवढे जर तुम्हाला मार्क्स मिळाले असतील तर डिफिकल्ट शिफ्टसाठी 93.80% टू 96.60% ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल मिळू शकतात. बट जर तुमची मॉडरेट शिफ्ट असेल तर 91.80% टू 95.80% या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल मिळू शकतात. अँड इथपर्यंत तुम्ही बोलू शकता की हा तुमचा एक सेफ स्कोर आहे एका रेप्युटेड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. म्हणजे एवढ्या स्कोरमध्ये तुम्ही एका रेप्युटेड कॉलेजपर्यंत ॲडमिशन्स घेऊ शकता. बट जसं आपण खाली जात जाऊ तसं तुमचा झोन थोडा रिस्की होतो, थोडा डेंजर झोन होतो, कारण की ह्या रेंजमध्ये तुमचे पर्सेंटाईल खूप व्हेरी करतात. ऑफकोर्स जर तुम्ही कोणाचेही कॉमेंट सेक्शन बघितले, कोणत्याही यूट्यूब चॅनलवर जा, त्यांचे कॉमेंट सेक्शन बघितले तर सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की मला 100 बिलो मार्क मिळाले आहेत, मला 80 मार्क मिळाले आहेत, 70 मार्क मिळाले आहेत. तर त्याच्यामुळे ह्या रेंजमध्ये ना भरपूर सारी मुलं आहेत, खूप मुलं आहेत ज्यांना बिलो 100 मार्क मिळाले आहेत, हजारोमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे इकडे पर्सेंटाईल भरपूर व्हॅरी करतात. तर त्याच्यामुळे इथपर्यंत ना तुमचे पर्सेंटेजची रेंज अजून मी ते वाढवलेली आहे, ज्याच्याने ह्या रेंजपर्यंत तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतील, त्याचा तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. जसं की जर तुम्हाला 80 टू 94 मार्क मिळाले तर डिफिकल्ट शिफ्टसाठी 85.30% टू 93.80% ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. बट जर तुमची मॉडरेट शिफ्ट असेल तर 83% टू 91.80% ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. आता नेक्स्ट आहे की जर तुम्हाला 70 टू 79 ह्या रेंजमध्ये मार्क असतील आणि जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल तर तुम्हाला 76.90% टू 85.30% ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. जर तुमची शिफ्ट मॉडरेट असेल तर तुम्हाला 73.20% टू 83% ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. अजून जर आपण खाली आलो 60 टू 69% तर अगदीच हे त्या अजून पर्सेंटेजची रेंज मी ते जास्त घेतलेली आहे, कारण की ह्या रेंजमध्ये मुलं भरपूर असतात, हजारो संख्यामध्ये मुलं असतात ह्या रेंजमध्ये. तर त्याच्यामुळे जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल तर 67.80% टू 76.90% ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. जर तुमची शिफ्ट मॉडरेट असेल तर 65% टू 73.20% ह्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. आता जर तुम्हाला बिलो 100 मार्क मिळाले असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला असं नाही की कॉलेज मिळणार नाही, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कॉलेजेस तर मिळतीलच, कारण की महाराष्ट्रामध्ये 300पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस, आणि त्याच्यामध्ये भरपूर कॉलेजेस असे असतात ज्यांच्यामध्ये सीट्स व्हॅकंट राहतात. तर त्या कॉलेजेसमध्ये नक्कीच तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. बट आता आपल्याला चॅलेंज हा आहे की एवढ्या मार्क्सवर आपल्याला एक चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे किंवा जी आपली ड्रीम ब्रांच आहे ही आपल्याला मिळाली पाहिजे. आणि जर तुम्हाला बिलो 100 मार्क मिळाले असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला ह्याच्यासाठी स्ट्रगल करावा लागू शकतो, जसं मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या रेंजसाठी ना तुम्ही कॉलेज लिस्ट जरा प्रॉपर वेने बनवा आणि आत्तापासून रिसर्च करायला सुरुवात करा, कारण की एंड मुमेंटला जर तुम्ही रिसर्च करायला सुरुवात केली तर त्यावेळी तुमची खूप घाई होईल आणि प्रॉपर तुम्ही कॉलेजेस शॉर्टलिस्ट नाही करू शकणार. तर त्याच्यामुळे आत्तापासून तुम्ही रिसर्च करायला सुरुवात करा. आणि येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ही जी आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन सिरीज सुरू केली आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स शेअर करतच राहणार आहे की तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे, काय करायचं आहे, ह्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत, तुमच्यासाठी मी व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. तर काही घाबरू नका, मी तुमच्यासोबत असणार आहे. बट जर तुम्हाला पाहिजे असेल की आम्ही तुमची कॉलेज लिस्ट बनवावी तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच जॉईन करू शकता. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देऊ, तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग, तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग, आणि ज्या पण रिजनमध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईचे कॉलेजेस पाहिजे असतील, पुणे, नागपूर, नाशिक किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामधले कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला कॉलेजेस पाहिजे असतील तर त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. प्लस ह्याच्यामध्ये आपले 1-on-1 सेशन्स वगैरे होणार आहेत, ज्याच्याबद्दल तुमचा नक्की काय इंटरेस्ट आहे हे आम्ही जाणून घेऊ. प्लस त्याच्या अकॉर्डिंगच आम्ही तुमची कॉलेज लिस्ट ही बनवणार आहोत. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला भरपूर सारे फीचर्स प्रोव्हाइड करतोय. इकडे पूर्ण मी तुम्हाला फीचर्सची लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे, 1 बाय 1 तुम्ही रीड करू शकता. अनलिमिटेड कॉल आणि व्हॉट्सॲप सपोर्ट आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा पण पाहिजे असेल, काही पण डाऊट आला तर डायरेक्टली आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर कनेक्ट होऊ शकता किंवा डायरेक्टली आम्हाला कॉलसुद्धा तुम्ही करू शकता. ह्याचे जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर त्यासाठी आपला इझी कॉलेज ॲप आहे. तर हा ॲप तुम्हाला डाउनलोड करावा लागेल. तिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग बॅच दिसेल किंवा फार्मसीमध्ये एनरोल करायचं असेल तर फार्मसी बॅच दिसेल. त्या तिथे तुम्ही क्लिक करून तिकडे तुम्हाला पे करायचं आहे. पेमेंट तुम्ही ह्या मेथडनी करू शकता. पेमेंट केल्यानंतर 24 आवर्समध्ये माझी टीम तुम्हाला एका पर्सनल काउन्सिलिंगच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. मग तिथून तुमची पर्सनल काउन्सिलिंग व्हायला सुरुवात होईल. तर त्यासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच जॉईन करू शकता. लिमिटेड ऑफर आहे. बॅचची प्राईस आहे 1499. तर ह्या प्राईजमध्ये तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. हे काही रिव्ह्यूज आहेत, हे तुम्ही रीड करू शकता. आणि जर तुम्हाला काही एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मला कॉल किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. तुमच्या काउन्सिलिंगच्या रिलेटेड जेवढे पण एन्क्वायरीज आहेत हे मी तुमचे सॉल्व्ह करेन.
ठीक आहे. तर हे तुम्ही रिव्ह्यूज हे ते रीड करू शकता. आता ह्या रेंजपर्यंतच मी ते पर्सेंटाईल घेतलेले आहेत, कारण की जर तुम्हाला बिलो 60 पर्सेंटाईल मिळाले असतील तर ह्या रेंजचे पर्सेंटाईल अनप्रेडिक्टेबल आहेत. कारण की ह्या रेंजच्या खाली म्हणजे बिलो 60 मार्क असतील तर तुमचे पर्सेंटाईल किती पण येऊ शकतात. म्हणजे मी तुम्हाला घाबरवायचा माझा उद्देश नाही आहे, बट एक मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो लास्ट इयरची, की लास्ट इयरला काही मुलांना 45 असे मार्क होते, म्हणजे 200पैकी 45 मार्क होते आणि त्या मुलांना लिटरली खूप कमी पर्सेंटाईलसुद्धा मिळालेलं आहे. 20 पर्सेंटाईल किंवा 25 पर्सेंटाईल, काही मुलांना 10 पर्सेंटाईलपर्यंत पण मिळालेलं आहे. तर त्याच्यामुळे बिलो 60 पर्सेंटाईल मार्क मिळाले असतील, बिलो 60 जर तुम्हाला 200पैकी मार्क मिळाले असतील तर ऑफकोर्स हे ते पर्सेंटाईल प्रेडिक्ट करणं खूप मुश्किल आहे. तर त्याच्यामुळे ते मी लिहिले अनप्रेडिक्टेबल. सो जेव्हा तुमचे स्कोर कार्ड येतील, जेव्हा तुमचे ॲक्च्युअल पर्सेंटाईलचे जे रिझल्ट येईल त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की तुम्हाला एवढ्या मार्कवर किती पर्सेंटाईल मिळालेलं आहे. सो आय होप हे तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाले असेल की नक्की तुम्हाला किती मार्क्सवर किती पर्सेंटाईल मिळू शकतात. आता तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत आणि आत्ता ह्या व्हिडिओमधनं जर तुम्ही तुमचे पर्सेंटाईल प्रेडिक्ट केले असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की दादा मला एवढे मार्क्स मिळाले आहेत, माझी ही एक्झामची डेट आणि शिफ्ट होती आणि ह्या व्हिडिओच्या अकॉर्डिंग मला एवढे पर्सेंटाईल मिळू शकतात. तर हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अँड ऑल्सो जर तुम्ही आपला व्हॉट्सॲप चॅनल जॉईन नसेल केलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करू शकता. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड डे.